गौरीज किचनमध्ये स्वागत। आज मी भरली तोंडली करते। त्यासाठी मसाला तयार करण्यासाठी मी सुकं खोबरं आणि तीळ भाजून घेतले आणि ते मिक्सरला लावून घेतले आणि हे आता मी भाजलेल्या बेसनमध्ये ॲड करणार आहे आणि यामध्ये 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि पावडर मसाल्यांमध्ये धणा पावडर, जिरा पावडर, हळद, लाल तिखट आणि गोडा मसाला टाकणार आहे। यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि चिंचेचा कोळ टाकायचा आहे। चिंच अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवली आहे आणि आता हे पाणी आपण ह्यामध्ये थोडं थोडं करून ॲड करणार आहोत। सगळे पाणी एकदम टाकायचं नाही आहे, थोडं थोडं ॲड करून मसाला मिक्स करायचा आहे। यात 1 चमचा गुळाची पावडर टाकली आहे मी आणि आता हा सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। थोडं थोडं करूनच पाणी ॲड करायचं आहे। आता हा मसाला आपण तोंडल्यामध्ये भरून घेणार आहोत। या कन्सिस्टन्सीमध्ये मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर तोंडल्याला असे 4 काप द्यायचे आहेत आणि त्यामध्ये मसाला भरायचा आहे। सगळी तोंडली मी अशी कापून घेतलेली आहे। तर आपण सगळ्या तोंडल्यामध्ये मसाला भरून घेऊया। आता मसाला भरून झालेला आहे। आता फोडणी देण्यासाठी मी कुकरमध्ये तेल तापत ठेवलं आहे आणि त्यामध्ये हिंग आणि मोहरी टाकणार आहे। यामध्ये आपण कांदा लसणाचा वापर करणार नाही आहोत। आता ही फोडणी तडतडली की उरलेला मसाला आहे आपला तो आधी तेलात परतून घ्यायचा आहे। हा उरलेला मसाला मी तेलात आधी भाजून घेणार आहे। आणि आता आपण भरलेली तोंडली याच्यात टाकणार आहोत आणि मसाल्यामध्ये ही छान मिक्स करून घ्यायची आहे। तर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे तोंडल्यासाठी। मसाल्यात मीठ आहे त्या हिशोबाने थोडंसं मीठ इथे टाकायचं आहे आणि तोंडली भिजतील एवढं गरम पाणी यात टाकायचं आहे। या स्टेजला थंड पाणी नाही टाकायचं आहे, गरमच टाकायचं आहे।
छान मिक्स करायचं आहे आता. आणि कुकरचं झाकण लावून आता 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तोंडली छान शिजतात. अशा प्रकारे आपली भरली तोंडली तयार आहे. गरमागरम फुलक्याबरोबर सर्व करूया. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स. बाय बाय.